आज मी नागपूरमध्ये काटोली या गावात इल्लं आहे आणि आता नागपूरपासून 60 किलोमीटरवरती असा तर मी हय इलं आणि माझं काम वगैरे झाला आणि माझ्याकडून खूप वेळ होत हय विचारले तर माका लोकांनी की नाही एक मंदिर सांगितल्यानी त्या मंदिर म्हणजे श्री संत विदेई अनुसया माता या मंदिर असा आणि त्या मंदिर म्हणजे खूप चांगलं असं ध्यान मंदिर पण असं बोललं जातं। तर हय इलंय वगैरे मंदिरात प्रवेश वगैरे केले तर प्रवेशद्वार तुम्ही बघाशीच बघितलं असतं, चांगला मोठा एकदम प्रवेशद्वार होता। हयची लोका वगैरे पण खूप चांगली असत, दुकानं वगैरे एवढी चांगली होती ना, ही सगळी दुकानं वगैरे बघितले ना तर एका लाईनमध्येच असत दुकानं आणि त्याच्यामुळे मागा हे खूप चांगलं वाटलं आणि दुकानाच्या समोर पण मोठा स्पेस असल्यामुळे कसं एकदम भारी वाटला। आजूबाजूची झाडं वगैरे बघून पण एवढं मन प्रसन्न आला ना की छान वाटत होतं। हे देवस्थान म्हणजे ध्यान मंदिर म्हणून असं त्या ध्यान मंदिरात इथे पेटी वगैरे होती, दानपेटी थंय बघितले। ध्यान मंदिर नाव ऐकूनच माका असं वाटलं की हय ध्यान करूक लोक बसत असतली, कारण एवढा शांतता होते ना, खूप शांतता होती। आजूबाजूचं परिसर बघितले, एवढी गार्डन वगैरे बघितले ना तर एवढी सुंदर सुंदर झाडं होती ना, फुलांची पण झाडं होती, मोठमोठी झाडं पण होती जी हय कधी माका बघूक भेटली नव्हती आणि ती पण बघितलंय मी आज। थंयच ना मी पुढे इलंय आणि पुढे येऊन बघितलंय तर मग एकदम मोठं परिसर असल्यामुळे की नाही ते बसूक वगैरे चेअर वगैरे पण होते आणि चेअर असल्यामुळे की नाही कोणी दमला वगैरे असतात तर ते तुमका बसूक पण भेटत तुमका चांगला। ठीक आहे, हे मंदिर असं मंदिरात पण खूप छान वाटतं मला आणि एवढं मन प्रसन्न आला ना की एकदम शांत असल्यामुळे मला काय ते वाटलं नाही तर ते सगळेजण मंदिरात जाऊन गोंगाट करत असतात, ते मला बिलकुलही नाही आवडत। हय बघितले तर मग हय मांडवासारखा मस्त एकदम भारी केलेलं आणि एकदम सरळ सुतात, एकदम भारी वाटतं हो एकदम। बघितलास ना तुम्ही की मन प्रसन्न होतं। हे ह्या उजव्या बाजूक पण असत, डाव्या बाजूक पण असं हे बघितलंय तर मग हे खेळणी वगैरे म्हणजे ते रिमोटच्या गाडी असतात ना, खेळणी नाही म्हणणार, रिमोटच्या गाडी असत ते पण असत। हे आतमध्ये बघितले तर गार्डन असा, गार्डनात पण बसूक वगैरे भारी असं हे बसून जेवू शकतास तुम्ही मस्तपैकी। ठीक आहे, फॅमिलीक घेऊन इलास तर तुमका हय चांगली ट्रिप काढू पण भेटत। हय लहान पोरांसाठी खेळूसाठी गाडीઓ पण असत, 50 रुपये एक राऊंड असा। हय महाप्रसादाचं दुकान असा, महाप्रसाद म्हणजे विकत घेऊचं लागतात हे प्रसाद आणि आजूबाजू पण एकदम मस्त परिसर असा, मांडव घातलेलो असं मस्त की थंड गारवं लागताना एवढं की हय उन्हाची काय झळ सोचतच नाही आणि एवढं मस्तपैकी हय वातावरण असं छान एकदम आणि मस्त थंड गारवं एवढं लागतं ना की तुम्ही हे विचार नाही करणार की एवढं गारवं असतात म्हणून। आणि हय असं फिरता फिरता हे बघितलंय। वयस्कर माणसांका पण आणलास ना तर वयस्कर माणसांका पण भारी वाटत आहे। वयस्कर माणसांका मी हय एक म्हातारी म्हणजे वयस्कर आई एक बघितले, आई म्हणच्यापेक्षा म्हणजे माझ्या आईच्याच वयाची होती आणि तिका मी बघितले तर ती व्हीलचेअरवरती होती, ती चालणारी वगैरे होती आणि त्याच्यासोबत एक पोरगी पण होती तिची। तर मग त्या पोरीक विचारलंय मी की काय गो ही व्हीलचेअरवरती कित्या, तर माका म्हणालं की हेंका चालूक जमत नाही ना, हे माझ्या आईच्या वयाचे असत। ते हेंका विचारलं मी की काय चालूक जमत नाही काय, तर म्हणाल नाही एवढा हय मोठं परिसर असा ना तर हय चालूक जमत नसल्यामुळे मी व्हीलचेअर घेतले भाड्यान आणि एक तासाचा भाडा 50 रुपये देऊचा लागतात। तुम्ही म्हटलं हय भारी आहे मग, कारण वयस्कर माणसांका आणलास तर तुमका चालवण्यापेक्षा की नाही व्हीलचेअर जर 1 तासासाठी घेतलास 50 रुपये भाडा देऊन तर तुमका फिरूक पण भेटत, त्यांका पण समाधान तुमका पण समाधान।